राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील एकाही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही। अहेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धर्माराव बाबा आत्राम यांना या मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल असा राजकीय अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र त्यांनाही यावेळी डच्चू देण्यात आला। त्यामुळे आता गडचिरोलीचं पालकत्व कोण स्वीकारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। त्यातच आता गडचिरोली जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारायला अनेक मंत्री तयार आहेत। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गडचिरोली जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे। आता अचानक एवढे दिवस उपेक्षित असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारायला एवढे नेते का तयार होत आहेत आणि गडचिरोलीला अचानक एवढं महत्व का प्राप्त झालंय, जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते। राज्य निर्मितीनंतर 1962 मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीपासून ते 14व्या विधानसभेपर्यंत आजतागयत जिल्ह्यातील 42 पैकी केवळ 4 आमदारांची राज्यमंत्री पदावर बोळवण करण्यात आली। 1962 ते जुलै 2023 पर्यंत एकदाही जिल्ह्याला कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद देण्यात आलं नव्हतं। मात्र 14व्या विधानसभेच्या शेवटी धर्माराव बाबा आत्राम यांच्या रूपाने 15 महिन्यांच्या कालावधीसाठी निर्णय प्रक्रियेत महत्वपूर्ण समजले जाणाऱ्या कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद मिळालं। 2019च्या निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यानं भाजपच्या पारड्यात झुकतं माप टाकलं होतं। 3 पैकी 2 आमदार देखील निवडून दिले होते। दोनही आमदारांची दुसरी टर्म असतानाही भाजपनं साधं राज्यमंत्रीपद सुद्धा त्यांना दिलं नाही। 2014च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यानं भाजपला 3 आमदार दिले होते। त्यावेळी राजे अमरीशराव आत्राम यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं। 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यातून अहेरी विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धर्माराव बाबा आत्राम पुन्हा विजयी झाले। गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून भाजपचे डॉक्टर मिलिंद नरोटे विजयी झाले। जिल्ह्यात महायुतीला 2 जागा मिळाल्या। यापैकी आमदार धर्माराव बाबा आत्राम हे राज्यात वजनदार नेते असल्यानं त्यांना तरी कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती। याबाबत गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांचं नाव माध्यमात झळकत होतं, मात्र आत्राम यांना मंत्रीपद मिळणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानं जिल्ह्यातील नागरिकांचा हिरमोड झाला। राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील एकाही आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागली नाही। त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यातील पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी लागेल याकडे तिथल्या नागरिकांचं लक्ष आहे। त्यातच गडचिरोलीचं पालकमंत्रीपद यावेळी आम्हाला देण्याची आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली असल्याचं समजतं। मात्र हा जिल्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याकडे किंवा आपल्या खास विश्वासू मंत्र्याकडे ठेवणार असल्याचं सांगण्यात येतं। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना एकनाथ शिंदे गडचिरोली पालकमंत्री होते। महायुतीचं सरकार आल्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्हा आपल्याकडे ठेवला होता। याच काळात सुरजागड प्रकल्पाचं काम सुरू झालं होतं। गडचिरोली जिल्ह्याला स्टील सिटी करण्याचा संकल्प फडणवीस यांनी सांगितला। गडचिरोली जिल्ह्यात नवे वारे वाहू लागल्याने सर्वांनाच इथलं पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवायचं असल्याचं दिसून येतं। महायुतीच्या 2.5 वर्षांच्या कार्यकाळात गडचिरोली जिल्ह्याचे आमदार आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांना गडचिरोली ऐवजी गोंदियाचे पालकमंत्री करण्यात आलं होतं। आत्राम यांनी त्यावेळी फडणवीस आमचे नेते आहेत असं सांगून गडचिरोलीवर दावा सोडला होता। त्यांना लोकसभेची निवडणूक लढवायची होती। विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी बाबा आत्राम यांनी आपल्या अहेरी विधानसभा मतदारसंघात सुरजागड इस्पात कंपनीला मोठ्या प्रमाणात जमीन देऊ केली। या प्रकल्पातून आपण आदिवासी समाजाला मोठ्या प्रमाणात रोजगार देणार असल्याचा दावा त्यांनी केला। त्यामुळे आता त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मागितलंय। राज्यात कुठलंही खातं दिलं नाही तरी चालेल, मात्र गडचिरोलीचं पालकमंत्रीपद त्यांना हवं होतं। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा गडचिरोली आम्हाला देण्याची मागणी केली असल्याचं समजतं। सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती। या पत्रकार परिषदेमध्ये राजकीय मुद्द्यांना त्यांनी उत्तर दिलं। मात्र यावेळी फडणवीस यांना पालकमंत्री पदाबाबत 3ही पक्षांमधल्या आमदारांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांबाबत विचारणा करण्यात आली। मात्र या संदर्भात 3ही पक्ष मिळून निर्णय घेतील असं ते म्हणाले आहेत। तसंच फडणवीस म्हणाले, माझी इच्छा अशी आहे की गडचिरोलीचं पालकमंत्री पद माझ्याकडे ठेवावं, त्यामुळे त्याला 3ही नेत्यांची परवानगी दिली तरच ते होईल। मागच्या टर्म मध्ये म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सुद्धा गडचिरोलीचं पालकत्व मुख्यमंत्र्यांकडे म्हणजेच देवेंद्र फडणवीसांकडे होतं। त्यामुळे गडचिरोली फडणवीस यांच्यासाठी एवढी महत्त्वाची का मानली जाते?
तर गडचिरोलीमध्ये नक्षलग्रस्तांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गृह खात्याचा महत्त्वाचा उपक्रम तत्कालीन गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वीपणे राबवला होता। यामार्फत फडणवीसांनी अनेक नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं कार्य केलं। गडचिरोली महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा नसून तो पहिला जिल्हा असल्याचं वक्तव्य फडणवीस यांनी याआधीही केलं होतं। गडचिरोलीच्या विकासासाठी फडणवीस यांच्या नेतृत्वात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात आले आहेत। तसेच हा जिल्हा नैसर्गिक साधन संपत्तीने सधन आहे। गडचिरोलीतील सर्वात मोठी लोह खनिजाची खाण असलेल्या सुरजागड इस्पात प्रकल्पाचे देवेंद्र फडणवीस यांनी जुलै 2024 मध्ये उद्घाटन केलं। या माध्यमातून स्थानिकांना रोजगार देण्यासाठी त्यांनी उपक्रम राबवले आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सुद्धा गडचिरोलीचं पालकत्व आपल्याकडे हवं आहे। आतापर्यंत कायम उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिलेल्या गडचिरोली जिल्ह्याकडे आता अवघ्या राज्य मंत्रिमंडळाचं लक्ष लागलंय। या जिल्ह्याचे पालकमंत्री होण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलं असून मुंबईपेक्षा आता गडचिरोलीची हवा मंत्री महोदयांना हवीहवीशी वाटायला लागली आहे। यात महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांचे प्रमुख नेते अग्रक्रमावर असून आता बाजी कोण मारेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील लोह प्रकल्प व अन्य नव्याने प्रस्तावित प्रकल्पांवरून सध्या अनेक मंत्री गडचिरोली जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारण्यासाठी इच्छुक असल्याचं दिसून येतं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी या जिल्ह्याचं पालकमंत्री पद सांभाळलं आहे। त्यामुळे हे दोघेही याच जिल्ह्यावर पुन्हा एकदा दावा करताना दिसतायत। याबाबत सध्या तरी जोरदार खलबतं सुरू आहेत। नक्षलवादी लोकांच्या राज्यघटनेवरील विश्वास कमी करण्याचा व शहरी भागात पाया मजबूत करण्याचा प्रयत्न आहे। नक्षल समर्थकांचे अड्डे उद्ध्वस्त करून त्यांच्या कारवाया थांबवणं हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे। पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही। नक्षलवादाशी संबंधित धोका टाळण्यासाठी समितीच्या अहवालानंतर सुधारित मसुदा जुलैच्या अधिवेशनात चर्चेसाठी मांडला जाईल असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे। एकूणच गडचिरोली जिल्ह्यातील उद्योग व शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावर प्रत्येक जण मुंबईपेक्षा गडचिरोलीकडे अधिक लक्ष देत असल्याचं दिसून येतंय। तुम्हाला काय वाटतं? गडचिरोलीचं पालकत्व कोणाकडे जाईल हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।